नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 26वा अध्याय बघणार आहोत। आपण 25व्या अध्यायात पाहिलं की जांबुवंती सत्यभामा यांच्याशी कृष्णाने विवाह केलाय आणि आपल्याला ही माहिती आहे की त्याच्या अष्टनायिका आहेत, मुख्य 8 राण्या आहेत आणि सत्यभामा पट्टराणी। तर 3 विवाह आपण पाहिले, पुढचे 5 आहेत त्याची कथा आपल्याला ह्या अध्यायात मिळणार आहे। तत्पूर्वी आपल्या प्रथेप्रमाणे आपण 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः। जो देवाधिदेव पुरातन, जो पूर्ण ब्रह्म सनातन, जो माया चक्रचाळक शुद्ध चैतन्य, तो श्रीकृष्ण रूपे अवतरला, दानव बहुत माजले तिही भक्तजन गांजिले, यालागी निर्गुण सगुण आले तेची अवतरले कृष्ण रूप, वार्ष्णेय गंधर्वोन्मत्त तोची धृतराष्ट्र झाला सत्य, गजायुत बल अद्भुत कुरुकुळी जन्मला, दुष्ट कलीचे रूप सगळे ते दुर्योधन रूपे जन्मले, कामक्रोध मद मत्सरागळे हृदय जयाच्या नांदती, दुःशासनादी बंधू शतभरी ते राक्षस प्रकटले अवनीवरी, जे पौलस्त्य लंके माझारी तेची हस्तिनापुरी जन्मले। अध्यायाची सुरुवात ह्या द्वापार युगात पण ज्या वेळेला परत दानव माजले तेव्हा कृष्णाला अवतार घ्यायला लागला। ते म्हणतात जो पूर्ण ब्रह्म सनातन मायाचक्र चाळक शुद्ध चैतन्य, पण त्याला जन्म घ्यायला लागला का? कसे माजले दानव? तर एक वार्ष्णेय नावाचा गंधर्व होता, अत्यंत उन्मत्त असा, तो झालाय धृतराष्ट्र म्हणे, ज्याच्याकडे 10,000 हत्तीचं बळ आहे, फक्त आता अंध आहे। दुष्ट कलीचंच रूप म्हणजे दुर्योधन, ज्याच्याकडे काम क्रोध मद मत्सर सगळे आहेत, आणि दुःशासन अधिक सगळे जे 100 भाऊ आहेत ते कोण? तर म्हणे रामावतारामध्ये लंकेत जे दैत्य होते तेच आता हस्तिनापुरात जन्मले। मग जय विजय ते तर आपल्याला मागे आपण एकदा बोललो की द्वापार युगात ते शिशुपाळ वक्रदंत झाले, त्यावेळी रावण कुंभकर्ण होते ते, शिवाय जरासंध काळयवन असे अनेक दैत्य जन्मले। मगध चैद्य कौरव हे सगळे मिळून अधिक भौमासूर बाण हे सगळे दुष्ट असे राक्षस असे राजे या द्वापार युगात जन्माला आले। आणि आपल्याला वसूही माहीत आहेत, म्हणजे 10 नारायण जे आहेत, 9 नारायण जे आहेत, म्हणजे 10वा विष्णू, तर त्यापैकी एक वसू, त्याच्या वीर्यापासून गंगेच्या उदरी भीष्म यांचा जन्म झाला आहे। हे महाप्रतापी पण ब्रह्मचारी। नंतर जे बृहस्पती आहे तो द्रोणाचार्य झाला आहे। गौतम वीर्यापासून जन्मलेले कृपाचार्य, आणि शिवहृदयीचा, ही ओवी आवडली मला, की शिवहृदयीचा जो का क्रोध प्रबळ, तो अश्वत्थामा बळे सबळ, सूर्यांश तो कर्ण निर्मळ, कुंती उदरी अवतरला। शिवहृदयीचा क्रोध आपल्याला माहिती आहे, त्रिगुणातला तमोगुण, त्रिदेवातला शंकर हा फक्त विनाशाकरता आहे, उत्पत्ती स्थिती लयाचं काम तो करतो। दासबोधात एक समास आहे कहाणी म्हणून, त्यात सांगितलंय की हा काय म्हणे, हा बुद्धी वापरतच नाही, अज्ञान केवळ, चूक केली की शिक्षा देतो बस, आणि खूप चिडतो। आता तो शिवहृदयीचा क्रोध म्हणजे हा अश्वत्थामा आहे। आणि मग वाटतं की म्हणून आता कलियुगाची इतकी वर्ष गेली, पण आपण म्हणतो ना अश्वत्थामा आहे, चिरंजीवात आहे ना त्याचं नाव, तो ती भळभळती जखम घेऊन फिरतोय, हा अश्वत्थामा आहे। त्यामुळे कलियुगात प्रचंड क्रोध आहे, म्हणजे षड्विकारातला क्रोध सगळ्यात प्रबळ आहे कलियुगात। सामान्य घरात, छोट्या छोट्या घरापासून मोठमोठ्या राजकारण्यांपर्यंत क्रोधाच्या भक्षस्थानी सगळे पडलेले आहेत। असो, आणि सूर्यांश म्हणजे कर्ण, तो खरा निर्मळ आहे। मग बाकी यम समीर शचीवर अश्विनव देव ते सगळे 3 जण धर्म भीम अर्जुन आणि नकुल सहदेव असे झाले।
दुर्वास मुनींनी म्हणे एक मंत्र शिकवला होता. ही कुंती कुमारिका होती तेव्हा. आणि पंचभूतांचा पंचमहाभूतांचं अस्तित्व असलेला आणि तो मंत्र फुंकला की पुत्र जन्माला येणार त्या फुंकेतून. आता हा मंत्र उच्चारून म्हणजे फुंकार घातली तर त्यांनी हे 5ही दीप जणू कुंतीच्या पोटी दिले आणि नेमके सगळे हे विवाह आधी. त्यामुळे तिने क्षमस्व, एकदम क्षमस्व, कर्णविवाह आधी, त्यामुळे तिने तो सोडून दिला होता. आणि मग बाकी विवाह झालेला आहे कौरव कुळामध्ये. आणि मग हे बाकीचे 3 धर्म म्हणजे भीम, अर्जुन हे पुत्र झालेले आहेत, नकुल, सहदेव. असो, अशा प्रकारे हे सगळे अवतरले ह्या द्वापार युगात थोडक्यात. आणि मग म्हणे हे 5 दीप आहेत खरे कुंतीचे आहेत ते. आणि त्या दीपांवर सगळे कौरव पतंग होऊन उडी टाकतात आणि स्वतः भस्म होतात. थोडक्यात क्षमस्व, थोडक्यात असं चाललेलं आहे. आता द्रौपदी कोण झाली आहे तर म्हणे शची मृडानी उभयांश मिळून, म्हणजे इंद्राणी आणि पार्वती या दोघींचा अंश मिळून द्रौपदी झालेली आहे. पण कृष्ण तिचा कैवारी होऊन राहिला आणि तिच्याकरता जणू त्यांनी सगळी धरणी निर्वीर केली. आता लहानपणी कृष्णाने खूप दैत्य मारले, उरलेले मथुरेला संवारले, जरासंध काळयवंत भस्म केला. आणि मग रुक्मिणीला घेऊन आलेला आहे जी त्याची चितशक्ती आहे. जांबवंताशी युद्ध करून जांबवंतीला लग्न केलं. नंतर शतधन्वा मारून मणी घेतला आणि सत्यभामेशी लग्न केलं, सत्राजिताची मुलगी सत्यभामा. अशा प्रकारे 25व्या अध्यायात सगळ्या कथा झाल्या. असं सांगून जवळजवळ 21 ओव्यांमध्ये आधीचा इतिहास सांगून आता श्रीधर कवी कथेकडे वळतात. ते म्हणाले की हस्तिनापुराहून एकदा अर्जुन आला हरीच्या दर्शनाला. दोघांनी एकमेकांची क्षेमवार्ता विचारली. सगळं काही ठीक आहे ना, चला. दोघांना एकदम असा मूड आला की मृगयला जायचं, म्हणून ते दोघं मृगयला निघाले. आणि येत सैन्यही घेतलं होतं बरोबर. एकाच रथावरही दोघंही आहेत. दारुक त्यांचं सारथी आहे, अत्यंत परमचतुर असा. तर अरण्यात नेताना तो आधी यमुना तीरी आला. दुपारची वेळ होती, सूर्य तापलेला आहे. आणि कालिंदी तटी आल्यावर साहजिकच कृष्णाला जुन्या आठवणी जाग्या आल्या. म्हणजे गोकुळात नाही आला, यमुने तीरी आहे. त्याला आठवणी जाग्या झाल्या आणि तो स्थिरावला तिथे थोडा वेळ. तेवढ्यात त्याने पाहिलं की त्याच्या पलीकडच्या काठावर एक सुंदर स्त्री बसली आहे. अत्यंत देवांगना जणू आहे अशी आहे, अत्यंत लावण्यवती आहे. कृष्णाने तिला पाहिलं आणि त्यांनी अर्जुनाला बोलावलं आणि म्हणाला, जा पलीकडे ती स्त्री बसले ना, विचारून ये तिचं कुळ वर्ण सगळं माहिती घेऊन ये जरा. ताबडतोब कृष्णाला नमस्कार करून अर्जुन निघाला आणि तिला विचारलं की म्हणे, कल्याणवती तू कोण, तप किमर्थ करतेसी, तपायला बसलीस. तर ती म्हणाली की मी सूर्यकन्या आहे, म्हणजे कालिंदी नदी यमुना असते, सूर्यकन्या आहे आणि माझी मनोकामना पूर्ण होण्याकरता मी तप करते. त्याने विचारलं, काय तुझी मनोकामना? तर ती म्हणाली, तो श्रीकृष्ण आहे ना, कालिया मर्दन केलेला, तो माझा पती व्हावा म्हणून मी तप करते. असं म्हटल्यावर अर्जुनाला खूप संतोष झाला आणि तो म्हणाला की तोच इथे आलेला आहे, समोरच रथात बसलाय. तुझं बहुतेक तप फळाला आलं, तू खरंच मनापासून खूप तप केला असावंस, म्हणूनच मृगयासाठी याची कृष्णाला बुद्धी झाली आणि तो वैकुंठनाथी झालाय. असं ऐकल्याबरोबर तिला जणू ब्रह्मानंद झाला. ती म्हणे, मला लगेच भेटवा त्यांना. असं म्हटल्यावर हा अर्जुन आला कृष्णाकडे आणि त्याने सगळी हकीकत सांगितली. ते ऐकल्यावर कृष्णाला हसू आलं, कारण त्याला ते भविष्य पुढचं माहीतच होतं ना. सगळं ठरलं तो होतं काय, सर्वांतरात्मा असा शब्द श्रीधर कवीने अनेकदा वापरलेला आहे. ह्या विश्वातल्या सगळ्याच्या आत्मा तो आहे. त्यामुळे त्याला कळायला काय वेळ, किंवा ते जणू हे प्लॅनिंगच होतं आणि त्याप्रमाणे तो त्याला घेऊन आला इथे शिकारीला. असो, तर लगेच निघाला कृष्ण आणि आला तिच्या इथे. त्याला बघितल्याबरोबर तिने म्हणजे तिचं ध्यानच लागलं जणू. त्याच्या त्या किरीट कुंडल, तो पितांबर, चतुर्भुज असं त्याचं सुंदर गळ्यात वनमाळा, ते सगळं रूप बघितलं आणि म्हणजे तिला भूल पडलीच जणू. तिने लगेच हातातली माळ घेतली आणि त्याच्या गळ्यात घातली आणि पायावर डोकं ठेवलं. कृष्णाने तिला म्हणे जवळ घेतलं, रथावर चढवलं आणि आला द्वारकेला घेऊन.
झालं वाद्यांचा गजर, द्वारकापूर आनंदलं, मुहूर्त बघून त्यांचं लग्न लावून दिलं. 4 दिवस लग्न चाललं. पूर्वीची सगळी कार्यबोधा ही 4 दिवस असावीत. त्यानंतर अशा प्रकारे लग्न केलं सूर्यकन्येशी म्हणजे कालिंदीशी. त्यानंतर अवंतीचा राजा होता मित्रविंद म्हणून. तर त्याची मुलगी मित्रविंदा, ती अप्रतिम सुंदर देखणी अशी होती. तिने हरीची कीर्ती, कृष्णाची कीर्ती ऐकली आणि तिच्या मनात तिने ठरलं की मला ह्याच्याशीच विवाह करायचा आहे. कोणी त्याच्याकडे दारात म्हणजे तिथे कोणी याचक आला, कधी संत सत्पुरुष आले, कोणी कीर्तनकार आला की ती त्यांना सांगायची तुम्ही कृष्ण कीर्तन करा. आणि ते कीर्तन करायला लागले की तिच्या मनात फक्त तो यदुवीर असायचा. राजाने एकूण तिचा आणि ती वयात आली. राजाने तिला विचारलं तर तिने सांगितलं की मला जर माझं लग्न करणार असाल तर फक्त कृष्णाशीच करा. तो सोडून जगातले सगळे पुरुष मला तुमच्या समान आहेत, म्हणजे पित्या समान आहेत. मुलीचं हे वचन ऐकल्यानंतर राजाला तर खूप आनंद झाला, पण तिला 4 भाऊ होते आणि सगळे कृष्णद्वेषी होते. त्यांनी तो वृत्तांत ऐकला आणि त्यांना एकदम भयंकर क्रोध आला आणि म्हणाले आम्ही अजिबात कृष्णाला देणार नाही आमची बहीण. म्हणून त्यांनी लगोलग सगळ्या राजांना बोलावलं, सभा भरवली आणि सगळ्या त्यांचे पूजा उपचार केले आणि हिच्या हातात एक माळ दिली आणि सांगितलं तुला यातलं कोण आवडतो त्या राजाशी तू लग्न कर. तर मित्रविंदा म्हणाली की मी ह्यापैकी कोणाशीच करणार नाही. जर कृष्णाशी करून देणार नसाल तर मी हा देह ठेवेन. आता इथे परत तोच शब्द आलाय, सर्वांतरात्मा श्रीकृष्ण जाणे सर्वांची अंतरकोण, तत्काळ रथारूढ होऊन निज भारेसी पातला. अवंती नगरा समीप आला वैकुंठ नगरीचा भूप, सभेत बैसले जे नृप भयभीत झाले. बातमी पोचली की कृष्ण आलाय. त्याबरोबर सगळे तिथे जे राजे होते ते भयभीत झाले आणि आता त्यांना की ती माळ आपल्या गळ्यात घालावी ही इच्छा पण राहिली नाही बाकीच्या सगळ्या राजांना. हा सभेत शिरला. त्याला बघितल्याबरोबर मित्रविंदाने त्याच्या गळ्यात माळ घातली आणि त्याने पण लगेच ती नवरी उचलली आणि घातली रथावर आणि चालला द्वारकेकडे. म्हटलं सगळा हाहाकार झाला. 4 भाऊ युद्धाकरता धावून आले, पण कृष्णाने त्या 4घांशी युद्ध केलं. अत्यंत पुरुषार्थ दाखवला की 4ही भावांना पराजित करून तो तिला घेऊन द्वारकेला आला आणि परत द्वारकेला येऊन त्याचं 4 दिवस यथाविधी लग्न झालं. त्यानंतर एक राजा यज्ञजित म्हणून, त्याची मुलगी लग्नाची झाली. तिचं नाव याज्ञजिती. अत्यंत रूपवान, देखणी, सुसंस्कारित अशी ही मुलगी. राजा म्हणाला पृथ्वीवर जो सगळ्यात बलाढ्य वीर असेल ना त्यालाच मी माझी मुलगी देईन. मग बलाढ्य वीर ठरवायचा कसा, तर त्यांनी एक पण लावला. म्हणजे 7 बैलांना भयंकरशा अर्धाण एका वेळी जो वेसण घालेल त्यांच्या नाकट टोचून त्यातून, त्याला मी माझी मुलगी देणार. म्हटल्यावर देशोदेशांचे रूप आले, म्हणजे त्यात कर्ण, दुर्योधन सगळे आले, पण कोणालाच त्यातलं काही जमलं नाही आणि ते आपले गुपचूप बसले. मग आला आमचा हा त्रिभुवनेश्वर. कृष्ण हजर झाला आणि त्याने काय एका क्षणात 7 बैलांची नाकं टोचली आणि वेसण घातली. मग हा जय जयकार झाला आणि याज्ञजिती तिनेही त्याला माळ घातली. ते पाहिल्यावर सगळे बाकीचे राक्षस, क्षमस्व बाकीचे सगळे राजे जे होते ते युद्धाला पेटले. कारण राग आला, प्रत्येक ठिकाणी आपला हा जिंकतो कुठे काही आणि ह्या सगळ्यांना पराभव स्वीकारायला लागतो. पण त्या सगळ्यांचाही पराभव करून म्हणजे त्या सगळ्या राजांशी लढून त्यांना हरवून परत कृष्णाने हिचं पाणीग्रहण केलं. त्यामुळे आता अजून एक विवाह झाला, याज्ञजिती. तसंच मद्र देशाचा राजा होता, त्याच्या कन्येचं नाव भद्रावती. तिला श्रीपती आवडला आणि तिच्या घरच्या सगळ्यांनाही वाटलं की असा पुरुषार्थी नवराच आपल्या मुलीला हवा. मग भद्रावती म्हणजे राजांनी त्याला आमंत्रणच केलं आणि विचारलंही कृष्णाला. षोडशोपचारे पूजा केली आणि म्हणाला माझ्या मुलीची इच्छा आहे की तुझ्याशी विवाह करावा. इथे कृष्णाने होकार दिला. म्हणजे त्या सगळ्या योजलेल्याच असतील ना त्याच्या चरित्रात अवतार घेण्यापूर्वीच, जेव्हा तो शेषावर होता आणि जेव्हा सगळे इंद्राने सगळे देव त्राहिमाम करून गेले तेव्हाच सगळ्यांचे रोल ठरलेलेच होते नाही का ह्या चित्रातले. त्यामुळे ही ठरली असेल. मग तो राजा, त्या मद्र देशाच्या राजाने भरपूर सारा आंदण म्हणून दिलं आणि त्याला बोळवला आणि याही पत्नीला घेऊन कृष्ण द्वारकेला आला.
म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं की एवढ्यातल्या एवढ्यात आपल्या 5-10 मिनिटाच्या बोलण्यात कृष्णाचे छान 3 विवाह झाले. अशा प्रकारे इतके विवाह करून कृष्ण द्वारकेला आला. तो एक राजा लक्ष्मणसेन म्हणून, त्याच्या कन्येचं नाव लक्ष्मणा. ते म्हणतात सुरत्न त्याचं त्याने अत्यंत दुर्धर असा पण लावला मुलीचं लग्न करायचं ठरवल्यावर. पण असा होता की एक मत्स्ययंत्र वर अखंड फिरतंय, खाली पाणी आहे. पाण्यात बघून आणि त्या मत्स्य आणि पाण्याच्या मध्ये एक नळी लावलेली आहे. त्या नलिकेच्या मधून बाण जाऊन खाली पाण्यात बघायचं. त्या नलिकेच्या मधून बाण गेला पाहिजे आणि त्याने मत्स्याचा डावा डोळा फोडायचा. मला ही गोष्ट खरोखरच अजिबातच आठवत नव्हती. आपल्याला फक्त अर्जुनाची माहिती आहे द्रौपदीच्या विवाहातली, पण कृष्णालाही म्हणजे कृष्णाच्या विवाहातही हा प्रसंग आलेला आहे. तर तिथे सुद्धा असं की सगळे राजे जमले. विवाह ठरला, दुर्योधन आलाय, कर्ण आलाय, शाल्व देशाचा राजा आलेला आहे आणि 3 वेळा संधी असं त्यांनी सांगितलं राजाने की हे जमायला तुम्हाला 3 चान्स देतो असं प्रत्येक जणाला. आणि त्याच्या आधी मुळात एक प्रचंड असं धनुष्य ठेवलेलं होतं, लोखंडी कोदंड, म्हणजे जसं शिवधनुष्य रामाने तेव्हा तोडलं तशा प्रकारचं कोदंड. ते पण तोडलं पाहिजे, ते आधी तोडायचं. आता सगळे राजे येत होते, प्रयत्न करत होते, पण त्या हलतही नव्हतं ते यंत्र. मग धनुष्याला बाण चढवायचं तर बाकीच राहिलं. सगळे नुसते तटस्थ बसलेत. मग कर्ण उठला. कर्णाने संपूर्ण बळ लावून धनुष्याला गुण चढवला सुद्धा, पण पाण्याच्या आवर्तात बघत, म्हणजे फिरणाऱ्या पाण्याच्या आवर्तात बघत वरचा फिरणारा मासा आणि तो नलिकाद्वारे भेदायचा हे त्याला काही जमलं नाही. म्हणून तोही जाऊन खाली मान घालून बसला. मग अर्जुनही आला इथे बरं का ह्या युद्धाला, या विवाहाला. आणि अर्जुनाने सुद्धा प्रयत्न केला, पण त्याला सुद्धा ते जमलं नाही. मग आता ही कन्या आपली उभी आहे माळ घेऊन, पण कोणीच पुढे येत नाही. जेवढे आले ते सगळे अयशस्वी ठरले असं म्हटलं. साहजिकच सगळ्यांनी कृष्णाकडे पाहिलं, तो आलेलाच होता. त्याने त्या कन्येकडे पाहिलं, लक्ष्मणा ती, आणि जाणूनही त्याचं अंतर. सत्वर उठिला यादवेंद्र, धनुष्य बाण घेऊन सत्वर ठाण मांडिले ते धवा. पूर्वी रामे केले त्र्यंबक चाप भंजन, त्याहूनही कठीण दिसे हा पण. लीलावतारे जगनमोहन, न लागता क्षण भेदिले. क्षण पण न लागता त्याने ते धनुष्य मोडलं आणि त्या नळीमधून बाण जाऊन तो डावा डोळा पण माशाचा फोडला. मग काय एकच जय जयकार झाला. सगळ्या देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि मग ती आली लक्ष्मणा आणि तिने ह्याला माळ घातली. अगदी विधीपूर्वक त्या लक्ष्मणसेन राजाने सगळं लग्न लावून दिलं. 4 दिवस सोहळा झाला आणि तिला घेऊनही कृष्ण द्वारकेला आला. असं करता करता ह्या सगळ्या 8 नायकांचं आता कृष्ण द्वारकेमध्ये छान नांदतोय. हा लीलावतारी रुक्मिणी कांत म्हणे, प्रताप अद्भुत न वर्णवे. रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, ज्ञानजिते, भद्रावती आणि 8वी लक्ष्मणा. एवढ्या बायका घेऊन हा नांदतोय. सतत सभा भरतात, राजरजवाडे येत असतात, चर्चा होत असतात. एक दिवस अचानक नारद हजर होतात ब्रह्मवीणा घेऊन आणि ह्याच्या दरबारात येतात. त्याला पाहिल्याबरोबर कृष्ण उठून त्यांची षोडशोपचारे पूजा करतो आणि अत्यंत प्रेमाने भेटून चौकशी करतो. काय आणलं तू? खूप सुवास येतोय. तेव्हा नारदांनी सांगितलं की म्हणजे पारिजातकाचं फूल आणलेलं आहे. 4 रत्न 14 रत्न जी काढली मंथनामध्ये, समुद्र मंथनात, त्यामधलं एक आहे पारिजातक आणि त्याचं पालन इंद्र करतोय स्वर्गामध्ये. अत्यंत जपतोय त्या वृक्षाला. तो ती फुलं सुकू देत नाही कधी. आणि हे फूल भूमंडळी म्हणजे या पृथ्वीवर अत्यंत दुर्लभ आहे असं नारद म्हणाले. आणि त्यांनी ते फूल घेतलं आणि कृष्णाला दिलं. त्याचा सुवास इतका भरला होता म्हणे, सभा विसर्जित झाली ना तरी तो सगळीकडे दरवळलेला होता. कृष्ण ते नारद निघून गेल्यानंतर कृष्ण आला आपल्या कक्षात
आणि त्याने रुक्मिणीला पाहिलं की रुक्मिणी झोपाळ्यावर बसले छान, आणि त्याच्या शेजारी येऊन बसला कृष्ण आणि तिच्या हातात ते फूल दिलं. ते घेतल्यावर रुक्मिणी अत्यंत खुश झाली, आणि तेवढीच बातमी नेमकी सत्यभामेच्या कानावर गेली की पुष्प दिले रुक्मिणीसी. झालं ऐकल्याबरोबर ती अत्यंत भडकली. सगळे अंगावरचे दागिने काढून टाकले, केस मोकळे सोडले, ते कैकेयीने नव्हतं का केलं तसं, आणि अक्षरशः घामाने शरीर भरलं. राग आला ना खूप, आणि केवढा दिव्य पलंग तो सोडून जमिनीवर काय झोपली. जोरजोरात श्वासोश्वास तिचा व्हायला लागला, डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. त्यामुळे तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या धावत गेल्या कृष्णाकडे, आणि त्यांनी सांगितलं की आणि निरोप घेऊन गेला, कारण तिने सांगितलं जा कृष्णाला जाऊन सांगा की नका येऊ देऊ त्याला माझ्या मंदिरात, माझा प्राण गेली आहे माझ्या शरीरात आहे, स्पर्श त्याचा न करावा. इतका रागाला की आता माझा जीव गेला तरी त्याला स्पर्श करू देऊ नका मला, असं हा निरोप सांगायला सांगितला. कारण का तर म्हणे त्याचं हृदय इतकं कठीण आहे, लहानपणी एवढं विषप्राशन केलं, 12 गाव अग्नी गिळला, सगळं काही केलं, किती युवतींना भोगलं, अत्यंत महापतीत. माझ्या कक्षात त्याला अजिबात देऊ नका, तो अत्यंत कपटी आहे, माझ्या सौतीचा तो प्रियकर आहे खरा. तिला जाऊन त्याने फुल दिलं आणि मला नाही दिलं. आणि मग तिने जो काही सगळा तो तमाशा केला तो दासींकडनं कृष्णाला कळला. तत्क्षणी कृष्ण निघाला आणि तिच्या मंदिरामध्ये आला, आणि तिची खूप प्रकारे त्याने समजूत घालून पाहिली. तो म्हणाला आज आमची राणी जमिनीवर का झोपली आहे, चेहरा का उतरलाय. सगळं ऐकल्यावर तिने रागारागाने सगळं सांगून टाकलं. तर मग काय म्हणणार तो, आणि रडतीये, तुमचं माझ्यावर प्रेम असतं तर तुम्ही तिला का फुल दिलं असतं, असं वगैरे तिने भांडायला सुरुवात केली. तर तो म्हणाला अगं नारदाने एक फुल आणून दिलं होतं, त्याने मी तिचं समाधान केलं, पण तुला तर मी अख्खा वृक्षच आणून लावलीन ना तुझ्या दारात, विश्वास ठेव माझ्यावर, असं म्हटल्यावर ती आनंदली, आणि त्याने स्वतःच्या हाताने तिला अलंकार वगैरे घातले, म्हणे तिला खुश केलं. तेवढ्या इंद्र गाराणं घेऊन आला. झालं जरा हा सगळ्यांबरोबर ह्याचा द्वारकेला सुखाचा संसार चाललेला होता. तो गाराणं घेऊन आला. तो म्हणाला की यादवराया नरकासूर आहे, त्यांनी माझा मुकुट हिरावून नेलाय. इतकंच नाही तर माझ्या आईला अदिती माता तिची कुंडलं काढून नेली आहेत. तो आता थैमान घालतोय, आणि आत्तापर्यंत त्याच्याजवळ म्हणजे फार मोठा दैत्यभार पण तयार झालेला आहे, आणि त्यामुळे देवांची सगळी पदं तो आपल्या ताब्यात घ्यायला बघतोय. आता मी कोणाला शरण जायचं तुझ्याशिवाय, त्यामुळे मी तुझ्याकडे आलोय. आईने जरी किती ढकललं तरी मूल त्याचंच पाय धरतं ना, तसं तो कृष्णाला म्हणतो मी तुला शरण आलोय, तूच आमचा काय वारी आहेस, ये आता बाबा त्या नरकासुराला मारायला. पण असं ऐकल्याबरोबर झाला कृष्णाचा जो काही थोडा काळ विसावा तो घेत होता आपल्या पत्नींबरोबर, त्यातून तडकन उठला, सैन्य सिद्ध करायला सांगितलं आणि युद्धाला निघाला. अगदी पृथ्वी हादरून निघेल असं ते युद्ध होणार होतं. इतकंच सैन्य घेतलं होतं. तर ते बघितल्यावर सत्यभामाने हट्ट धरला की मी पण येणार ह्या युद्धाला. असं म्हटल्यावर कृष्ण तिला म्हणतो की अगं तुला नाही जमायचं, ऐकते तुमच्या संग्राम गोष्टी, म्हणे मला पण वाटतं एकदा युद्ध पाहावं. असं गरुडाच्या पाठीवर मी पण बसून येते तुमच्याबरोबर. कृष्ण समजावतो अगं त्या युद्धाच्या गोष्टी आहेत, तुला तिथे किती मोठ्याले वीर मरून पडतात ते बघून मूर्छा येईल, तू येऊ नकोस. त्यात तू तर घरात कायम राहिलेली, तुला बाणांचे आवाज, कल्लोळ आणि ऊन हे सगळं नाही सोसणार, तू नको येऊस. पण ती म्हणते अजिबात नाही, तुम्ही माझ्याबरोबर असताना मला कशाचंही भय नाहीये, आणि काही संकट आलं तर मी तुमच्या पाठी आणि गरुडावर लपून जाईन म्हणे. मग आता कृष्णालाही माहित होतं आता हा का निघालाय कृष्ण, कारण कृष्णाला माहित आहे की हा नरकासुराचा वध एका स्त्रीकडून आहे, म्हणजे स्त्रीचा उपाय केल्याशिवाय होणार नाहीये. स्त्रीशी युद्ध केल्याविणं भौमासुरा नाही मरण, पुढील भविष्यार्थ जाणून सत्यभामा सवे घेतली. गरुडारूढ झाला जगजठी, सत्यभामा बैसेली पाठी, दळभारेसी उठावठी, दैत्यपुरी समीप आला. त्याचं जे राज्य होतं त्याला 7 मोठे दुर्ग होते, जिथे म्हणजे चारी बाजूनी पाणी होतं त्याच्या. आणि हा नरकासूर म्हणजे 16 सहस्त्र
स्त्रियांना, म्हणजे ज्या सुंदर अशा जेवढ्या स्त्रिया आहेत वेगवेगळ्या नगरातल्या, त्यांना घेऊन आपल्या घरात त्यांनी डांबून ठेवलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांबरोबर त्याला लग्न करायचं होतं. ते लग्न करता त्यांनी त्यांना सगळं आपल्या इथे कोंडून ठेवलं होतं. आता कृष्णाने त्या नगराला वळसा घातला ही बातमी नरकासुराला कळली आणि इंद्राचा कैवारी कृष्ण आहे हेही त्याला माहिती आहे. म्हटल्यावर तो अजून कोपला आणि त्याने आपलं सुद्धा सैन्य रणवाद्य वाजवली आणि गजरात तो युद्धाला उठला. या नरकासुराचं सैन्य प्रचंड आणि कृष्णाचंही सगळं सैन्य आलेलं एकमेकांना भिडले. तुंबळ युद्ध चाललेलं आहे. आता म्हणजे यादवांनाही खूप त्रासलंय. इतकी प्रचंड बाणांची वृष्टी या भौमासुराने केली. नरकासुर म्हणजेच भौमासुर बरं का, तो भूमिपुत्र आहे म्हणून त्याला भौमासुर असंही म्हटलं आहे. तर ते सगळं दृश्यही बघते गरुडाच्या पाठीवर बसून सत्यभामा. तिला ते दृश्य बघून राग क्रोध अनावर झाला आणि तिने कृष्णाला म्हटलं, द्या माझ्याकडे धनुष्यबाण द्या, मला पण युद्ध करायचं आहे. आणि कृष्णाला भविष्य माहीतच होतं म्हणून त्याने तिला पुढे घातली आणि तिच्या पाठीला बाण सगळे बांधून दिले. त्यामुळे तिला अजूनच आवेश चढला आणि ती एकापाठोपाठ एक बाण मारायला लागली. तिचं युद्ध कौशल्य बघून सगळे म्हणायला लागले की ही समरांगणात, ह्या रणांगणात ही कोण वीरपत्नी आहे. आणि सगळ्यांचं लक्ष ती वेधून घेत होती ती ज्या पद्धतीने हल्ला चढवत होती त्या. आणि मग त्याचा उपयोग करून भौमासूर मात्र बोलायला लागला कृष्णाला की काय तू एका स्त्रीला पुढे घातलंस, आता मी तर महावीर आहे, आता या स्त्रीबरोबर मी कुठे लढू. असं म्हणून तो जर पाठीशी जायला लागला. स्वतः तिच्या समोर तो येऊन लढायला तयार नाही म्हणून त्यांनी थोडा रथ आपला पाठी नेला. पण प्रचंड असं अग्निअस्त्र सोडलं त्यांनी कृष्णावर. तर म्हणतो स्त्री समवेत तुझं गोवळा भस्म करी नये वेळा असं म्हणून अग्निअस्त्र सोडलं. ते बघितल्यावर मात्र कृष्णाने सत्यभामेला बाजूला केलं आणि स्वतः पर्जन्यास्त्र सोडलं. मग रामायणात आपण ह्या युद्धाची वर्णन खूप ऐकली. मग अग्नीला ग्रासून म्हणजे पाऊस आल्यावर अग्नी विझला आणि कसा तर म्हणे जसं सत्संगती झाल्यावर मोहभ्रम वितळतो की नाही तसा त्याचा त्या अग्निस्त्राने लागलेला अग्नी सगळ्या ह्याच्या पर्जन्यास्त्राने विझला. प्रचंड अशा धारा पाण्याच्या पडायला लागल्या. आता नरकासुराने वातास्त्र टाकलं. त्यामुळे इतका वारा की यादवदळ सगळं जणू उडून जायला लागलं. हे बघितल्यावर कृष्णाने पर्वतास्त्र टाकलं. अशा प्रकारे ह्यांचं युद्ध अत्यंत काय म्हणतात प्रचंड न आवरता येणारं, दोन्ही बाजूनी न आवरता येणारं असं झालं. यादवांची लोक पण खूप लढली, दोन्हीकडे खूप हानी झाली. सगळीकडे या राक्षसांची शिरं पडलेली आहेत अशी अवस्था झाली. एकूण असं वाटलं कृष्णाला की आता वेळ आली, आता अजून लढत बसण्यात काही अर्थ नाही. दोन्हीकडची खूप सैन्य मारली गेली होती. त्यामुळे ह्या अस्त्रांचा जो काही खेळ झाला तो झाल्यानंतर कृष्णाने सरळ आपलं सुदर्शन काढलं आणि तो म्हणला आता वेळ नको लावूया. सुदर्शनाला पाठवलं. ते जे गेलं ते त्या नरकासुराची मान कापून शिर कापून परत येऊन कृष्णाच्या हातात बसलं. हे कधी घडलं तर अश्विन मास वद्य चतुर्दशी 3 प्रहर झाली निशी. 3 प्रहर संपल्यावर म्हणजे पहाटेच्या वेळी चंद्रोदयी नरकासुराची. चंद्रोदय उशिरा असतो बघा काही वेळा, कारण वद्य चतुर्दशी ना दुसऱ्या दिवशी अमावास्या आहे. तर त्यावेळेला कृष्णाने ह्या नरकासुराला म्हणे मुक्ती दिली आणि त्यामुळे नरकासुराला असा वर दिला की ह्या तुझ्या मृत्यूच्या क्षणी प्रत्येक पुरुषाने ह्या पृथ्वीवरच्या मंगल स्नान केलं पाहिजे. ते जो करणार नाही तो अख्ख्या आयुष्यभर दरिद्री राहील आणि दुराचारी होईल. अशा प्रकारे वर दिला. नरकासूर मारला गेला. त्याच्या नगराचं नाव होतं प्राग्ज्योतिषपूर. तिथे श्रीकृष्ण आत शिरला तर त्याने बघितलं की ते किती सुंदर होतं नगर. पण तिथे अनेक मंदिरं दिसत होती. ही काय आहेत म्हणून तो बघायला गेला तर त्या रत्नखचित अशा मंदिरात 16,100 एवढ्या गोपी पाहिल्या त्यांनी. सुंदर सुंदर अशा स्त्रिया म्हणजे गोकुळातल्या असतील.
त्या इतक्या सुंदर स्त्रिया का म्हणजे काय हा एवढ्या कुठून आल्या ह्या असं म्हटल्यानंतर त्याला सांगण्यात आलं की ह्याला नरकासुराला विवाह करायचा होता, म्हणून आम्हाला त्यांनी पकडून धरलं होतं. आता त्याचा तुम्ही वध केलाय, आता आमच्यावर एवढीच कृपा करा. त्या सगळ्या स्त्रिया पुढे होतात. सद्गदोन म्हणतात आमच्यावर एवढीच कृपा करा की आता आमचा उद्धार करा, कारण आम्ही सगळ्या अपरिणिता कर्णकुमारी आहोत. म्हणजे ज्यांचा विवाह झाला नाही अशा अविवाहित अशा आम्ही कुमारी आहोत. आम्हाला या बंधनातून आता मुक्त कर, आणि मुक्त केल्यानंतर आम्ही तुलाच वरू, असंही त्या म्हणाल्या. कारण सगळ्यांचे विवाह व्हायचे होते. आणि असंही की कदाचित ह्याच्या बंदिवासात असल्यावर त्यांच्या घरी त्यांना परत कोण घेणार, तर आता त्यांचं नुकसान होऊ नये अशा हेतूने कृष्णाने त्या सगळ्यांना तथास्तु म्हटलं. नाभी असं, काही काळजी करू नका, मी तुमच्याशी विवाह करेन असा विश्वास दिला. त्या सगळ्या येऊन त्याच्या चरणाला लागल्या. त्याने काय केली व्यवस्था की तत्क्षणी 16,100 म्हणजे 100 एवढे दिव्य रथ तयार केले कृष्णाने. सगळं काय जादुई नगरीचे. आज आपण इतके अध्याय वाचतोय ना, क्षणात तो काहीही निर्माण करू शकतो आणि काहीही नष्ट करू शकतो. त्याने लगेच 16,100 रथ तयार केले. त्या बसवलं सगळ्या गोपिकांना, आणि बाकी त्यांच्याबरोबर अक्रूर, उद्धव, बलराम असं सगळं सैन्य परत देऊन जयवाद्य वाजवून द्वारकेला पाठवून दिलं. स्वतः काय केलं, त्या अर्थात त्या जाता जाता गोपी म्हणे असा विचार करायला लागल्या की ज्या नरकासुराने आपल्याशी विवाह करायला आपल्याला पकडून आणलं होतं, पण कृष्ण कृपेने तो आपला पिताच झाला, त्याच्यामुळे आपल्याला वैकुंठनाथ दिसतोय किंवा तो आपल्याशी विवाह करणार आहे, त्याने आपल्यावर उपकारच केले अशी भाषा त्यांच्या आली. म्हणजे त्यांच्या मनातला त्याच्याबद्दलचा कदाचित तिरस्कार द्वेष काय होतं ते निघून गेलं. कृष्ण इकडे प्राग्ज्योतिषपुराला जेव्हा आला तेव्हा नरकासुराची जी पत्नी होती ती आणि तिचा पुत्र असं दोघांना घेऊन शरण आली. आणि जी इंद्राची मुकुटकुंडलं जी पळवलेली होती नरकासुरांनी, ती सगळी आणून तिने कृष्णाच्या पुढ्यात ठेवली. म्हणजे म्हणाली मी तुम्हाला शरण आहे असं म्हटल्यावर कृष्णाने तिचा जो पुत्र होता म्हणजे नरकासुराचा पुत्र भगदत्त म्हणून, त्यांनी नमस्कार कृष्णाला केला. तर कृष्णाने त्याच्यावर छत्र धरायला सांगितलं आणि त्याला राज्यावर स्थापलं. आणि ती जी मुकुट आणि कुंडल होती ती घेऊन सत्यभामेबरोबर कृष्ण थेट इंद्राच्या राज्यात आला. इंद्रपदाशी आला. त्याला त्याने मुकुट कुंडलं आपल्या हाताने चढवली. त्यामुळे इंद्र एकदम संतुष्ट झाला. त्याने अनेक रत्न अलंकार असं सगळं देऊन कृष्णाची पूजा करून कृष्णाला द्वारकेला जायला कृष्ण निघाला आज्ञा घेऊन. तो जेव्हा निघाला तेव्हा वाटेत एक अत्यंत सुंदर असं त्या इंद्राची बाग होती, ज्याला नंदनवन म्हणतात. तर ते नंदनवन होतं, तिथे तो पारिजातक होता. कृष्णाला तो दिसला. त्याला फुलाचा विषय डोक्यात होता. त्याने काय केलं, पटकन गरुडावर बसून उंच अजून जाऊन तो वृक्ष सगळ्या मुळासकट उपटला. तो पाहिल्याबरोबर वनरक्षक होते, त्यांनी हाच आरडाओरडा केला एकदम, आणि धावत इंद्राकडे गेले आणि म्हणाले तुमचा वृक्ष कृष्णाने उपटून नेलाय. आता नेहमीप्रमाणेच ना, हेच तर इंद्राचं होतं. जरा कोणी ऋषी खूप तप करायला लागले की हा घाबरला. लगेच त्याला आपलं आसन ढळेल असं वाटतं आणि तो धावत त्राहिमाम करत शंकराकडे जाणार, ब्रह्मदेवाकडे जाणार, मग ते सगळे विष्णूकडे येणार. असेच हे सगळे अवतार आहेत. तसं इथे पण घाबरला नाही तो. आता कृष्णाने उपटला म्हटलं त्याला क्रोध आला लगेच. अरे अजून काही वेळ नाही झाला, कृष्णाने तुझी मुकुटकुंडला आणून दिली, नरकासुरा राक्षसा वध केला, आपलंही सैन्य त्यात मारलं गेलं असेल स्वतःचं, तरी सुद्धा त्याग करून, आणि त्याने वृक्ष उपटला म्हणून तो खूप भडकला आणि अगदी युद्धाला निघाला. तेव्हा म्हणे बृहस्पती आले. ब्रह्मदेवांनी येऊन सांगितलं की तो अभंग आहे, हा पुराण पुरुष नारायण क्षणात ब्रह्मांड टाकीला जाळणं. इंद्रपाहे विचारून नमस्कार घातला, म्हणजे पटवलं त्याला की तू बाबा आता कुठे याच्याशी युद्ध करायला निघतोस. इंद्राने नमस्कार केला आणि त्याला वृक्ष नाही सांगितलं. मग द्वारकेला आल्या सत्यभामेच्या दारात तो पारिजातक लावला कृष्णाने. आता काय, बापाकडचा सेमंतक मणी भेट आलेला आहे सत्यभामेला, सत्राजिताकडचा, आणि पारिजातक वृक्ष दारात आहे. त्यामुळे काय इतका गर्व चढला सत्यभामेला की ती अत्यंत रूपगर्विता तर होतीच. त्यामुळे ती आता कोणालाच मानत नाहीशी झाले. सगळ्यात श्रेष्ठ आणि ती म्हणेल ते ती करायची अशी झाली. आपल्याला माहिती आहे सत्यभामा हट्टी होती. तिला वचन दिलं होतं ना पट्टराणी करेन, त्यामुळे त्या पट्टराणीचा जो काही थाट असतो ना तो सगळा तिच्या वागण्यात होता कायम. असो, इतका सगळा पुरुषार्थ करून कृष्ण घरी आला.
त्याने आल्याबरोबर रुक्मिणीच्याच घरात आला तर तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली आणि फक्त ती एवढंच म्हणाली, तिच्या दारात नेऊन अख्खा पारिजातक लावला, मला एक फुलच दिलं. म्हणजे शेवट प्रत्येक स्त्रीचा, आणि त्यात ह्या सवती आहेत नाही का. तर कृष्ण म्हणाला, अगं वृक्ष तिच्या दारात लावला आहे, पण तुझ्या दारात स्वर्गातनं पुष्पांची वृष्टी होईल, तू काळजी करू नकोस, असा वर रुक्मिणीला त्याने देऊन घेतला. आपल्याला लगेच गाणं आठवेलच, फुले का पडती शेजारी, बहरला पारिजात दारी. सुंदर गाणे, जमलं तर ह्या अध्यायाबरोबर पाठवेन. मग आता ह्या सगळ्या ज्या 16,100 ज्या स्त्रिया होत्या त्यांच्याकरता सुलग्न घटिका ब्रह्मदेवांनी निवडली आणि त्यावेळी आता विवाह लावायचा ठरलं. आता हा विवाह सोहळा कसा झाला बघावं, अतिशय सुंदर झाला. त्याने कृष्णाने काय करावं, एक तर 100 महाल बांधले. दुसरं त्यांच्या लग्न लावण्याकरता म्हणजे मंडप केले. त्या मंडपात म्हणे जितक्या ह्या 16,100 आहेत तितके वसुदेव देवकी भिन्न भिन्न, तितके बळीराम, उग्रसेन, सुभद्रा, रेवती, असे म्हणजे प्रत्येक मंडपात हे सगळे उपस्थित आहेतच. सगळं ते म्हणजे जितकी रुक्मिणी, सगळ्या 16,000 रुक्मिणी आहे कृष्णाबरोबर बरं का. हा विवाह लागताना बाकीच्या पत्नींचा नाही उल्लेख या अध्यात, पण त्या विवाहात रुक्मिणी त्या प्रत्येक 16,100 मंडपात असणार आहे. आणि आपण स्वतः सुद्धा कृष्ण नटला तितक्या रूपांनी, असा म्हणून हा पूर्णावतार म्हणे. अति अद्भुत लीला त्याने दाखवलेली आहे. आणि मग त्याने काय केलं, वैकुंठाची सगळी संपत्ती आणली, धायला तो बहुधा संसारात, की ह्या अष्टनायिका, मुख्य रुक्मिणी, पट्टराणी सत्यभामा आणि ह्या 16,100, तर त्याने म्हणे वैकुंठाचीच सगळी संपत्ती द्वारकेत आणून घेतली. शंखचक्रादी आयुधं आणली आणि वत्सलांचन आणलं, वैकुंठीचा दिव्य रथ इकडे आणला, सगळं द्वारकेला त्याने आणून घेतलं. आणि गरुडालाही सांगितलं आता इथेच थांबायचं माझ्याबरोबर सगळा काळ. असं अद्भुत म्हणे हरीचं कर्तृत्व. तर ते म्हणतात की सनंदन सनत कुमार, नारद, ब्रह्मदेव, रुद्र, इंद्र, हे सगळे त्यामुळे त्यांना जेव्हा कृष्णाचं दर्शन घ्यायचं असतं तेव्हा द्वारकेत येतात. म्हणजे आता तो वैकुंठीचं सगळंच त्याने आणून द्वारकेत ठेवलं आणि म्हणून ती द्वारका एवढी पवित्र आहे. म्हणजे तिथे त्याने पूर्ण वस्ती केली म्हणून तो म्हणे पूर्णावतार. बाकीचे जेवढे हरीचे अवतार आहेत ना विष्णूचे, ते अंशावतार आहेत. त्यांनी आपलं पृथ्वीवर चरित्र दाखवलं, पण इथे वैकुंठपती इंदिरावर म्हणे तैसाची सगळीकडे इथेच संचला. म्हणजे कृष्णावतारी आपण स्वये अवतरला आदिनारायण, अंशावतार नाही तर स्वतः पूर्ण इथे आला आणि वैकुंठीची सगळी कपाटं त्यांनी द्वारकेत उघडली म्हणे. म्हणजे सगळ्या गोष्टी वैकुंठीच्या द्वारकेत आणल्या. इंद्रादी देवांना गाराणी सांगायला क्षणोक्षणी द्वारकेला यायला लागलं आणि म्हणूनच याला म्हणे पूर्णावतार म्हणतात भक्तजन. आणि मग 16 नारी तेवढी रूपं घेऊन त्या प्रत्येकीशी त्याने लग्न लावलं. सगळं हळद, उठणं, रत्नजडीत बोली, सर्व अगदी सागर संगीत झालं. उग्रसेन, उद्धव, अक्रूर सगळीकडे तेही सगळे भिन्न भिन्न तिथे होते आणि त्या मंडपात ते सगळ्यांना भांडार उघडून दानं देत होते, द्रव्य वाटत होते. असं 4 दिवस सोहळा लग्नाचा झाला. अगदी शेषही वर्णन करू शकणार नाही असा झाला. आणि मग सगळ्या देवदेवतांनाही भरपूर काही देऊन, वस्त्र आवरणं सगळं देऊन त्यांना सगळ्या वराड्यांना परत पाठवलं. आणि स्वतः मात्र स्वतः पाठवलं नाही, त्यापूर्वी या सगळ्या वराड्यांना जेवण स्वतःच्या हाताने कृष्णाने वाढलं म्हणे. म्हणजे रसनायक त्याने स्वतः जेवण बनवलं. अग्नी जो आहे त्याने स्वतः पाकनिष्पत्ती केली जातवेदानी. अशा प्रकारे तिथे जे काही अन्न शिजलं ते म्हणजे प्रसादाहूनही फार मोठं होतं. आणि सगळ्यांना ते देऊन आणि ते जेवण जेवत असताना तिथे म्हणे अष्टनायिका नृत्य करत होत्या इंद्राच्या दरबारातल्या. अशा प्रकारे 4 दिवस फार मोठा सोहळा झाला आणि मग सगळ्यांना अलंकार वस्त्र देऊन त्यांनी कृष्णाने बोळवलं. आणि मग श्रीधर कवी एक उपमा देतात की अहो ह्या 16,100 नारी वगैरे नाही आहेत, त्या 16,000 वेदश्रुती आहेत. निर्गुणाची ओवी ऐका सुंदर आहे की अहो त्या 16,000 वेदश्रुती निर्गुणाची नवर्णवे कीर्ती म्हणून आल्या द्वारकेप्रती हरिरूपी जडाव्या.
निर्गुणाची आपण म्हणतो वेद आणि श्रुती काय म्हणाले, नेती नेती, म्हणून तो कोणाला सांगताच येत नाही, त्याचं वर्णन करताच येत नाही. हा आहे का नाही, हे आहे का नाही, हे आहे का नाही, सगळ्याला नाही नाही म्हणत मग काय उरेल ते उरेल ते काय निर्गुण. मग त्या निर्गुणाचं काय वर्णन करणार, जे निर्गुणच आहे त्याला गुण लावल्याशिवाय वर्णन होणारच कशाचं. त्यामुळे म्हणजे ह्या सगळ्या वेदश्रुती ज्या आहेत त्या प्रकट झाल्या आणि त्याच्या पत्नीहून इथे द्वारकेला आल्या, हरिरूपी जडावया असं. तर अशा प्रकारे हा कृष्ण द्वारकेचा राजा अत्यंत सुखासमाधानात, म्हणजे तो संसारी असा कृष्ण द्वारकेत नांदायला लागला. सगळ्यांच्या घरी तोच आहे. आणि श्रीधर कवी तरी म्हणतात की सर्वा घरी समसमान एकची असे जग जीवन, परी मुख्य स्वरूप रुक्मिणी वाचून सहसा नसे कोठेही. तो जो वैकुंठीहून आला ते मुख्य स्वरूप म्हणे कृष्ण एकपत्नीव्रती श्रीकृष्ण. श्रीधर कवी म्हणतात एकपत्नीव्रती श्रीकृष्ण, रुक्मिणी वेगळा नव्हे एक क्षण, इच्छा रूपे धरून 16 सहस्र घरी वसे. म्हणजे सगळ्यांच्या घरी तो दिसतोय इच्छा रूपाने, पण मूळ कृष्ण हा फक्त रुक्मिणी बरोबर आहे, म्हणून त्याला एकपत्नीव्रतीच म्हणायला हरकत नाही असं श्रीधर कवी म्हणतात. अशा प्रकारे या ग्रंथाचा शेवट ते करतात. ह्या ग्रंथात आपण या अध्यायाचा शेवट करतात. या अध्यायात आपण पाहिलं की 3 पहिली विवाह सोडून रुक्मिणी, जांबुवंती आणि सत्यभामा हे विवाह सोडून पुढचे सर्व विवाह कृष्णाचे ह्या अध्यायामध्ये झाले. आणि असा तो पूर्ण पुरुष श्रीकृष्ण द्वारकेमध्ये द्वारकाधीश म्हणून आनंदाने सुखाने नांदू लागला. असा शेवट करत श्रीधर कवी म्हणतात इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत सदा परिसोत प्रेमळ भक्त षड्विशंती तमोध्याय गोडहा. अध्याय 26 ओव्या 238. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ.